नुकसान होईल का तर अशी परिस्थिती नाही आहे। या पीक पाण्याकरता लागणारा पाऊस मात्र योग्य पद्धतीने पडतो आहे। जर काही नुकसान झालं तर माननीय मुख्यमंत्र्यांचे स्टँडिंग ऑर्डर्स आहे आणि प्रत्येक कॅबिनेटमध्ये पहिला विषय असतो की पीक पाण्याची परिस्थिती, आपल्या जलसंपदा विभागाची परिस्थिती काय आहे, पावसामुळे काही नुकसान झालं आहे का, हे प्रत्येक कॅबिनेटचा पहिला विषय असतो। त्यामुळे माननीय मुख्यमंत्री आणि आमचं सरकार हे लक्ष ठेवून आहे की या पावसामुळे काही जास्तीचे नुकसान होत आहे। रायगडच्या एका ठिकाणी बोट सापडली, पाकिस्तानी बोट असल्याची माहिती आहे, सगळी सुरक्षा यंत्रणा अलर्ट करण्यात आली। प्रशासनाला काही माहिती आहे की नाही? जर काय तिथे जी काही बोट सापडली त्या बोटीबद्दलची माहिती केंद्र राज्य सरकार या ठिकाणी पूर्णपणे घेत आहे। त्यावर आता आपल्याला चौकशी अंती कळेल। खतांचा तुटवडा आहे अनेक भागांमध्ये, त्यासाठी प्रशासनाला काय सूचना कृत्रिमरित्याही तुटवडा निर्माण केला नाही, काही जे बी बियाण्याचे शॉप्स आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर, आता अमरावतीमध्ये होतो, भंडाऱ्याला मी काल चेक केलं, नागपूरमध्ये काही लोक हे तुटवडा तयार करतायत, म्हणजे खत असूनही देत नाही आहे आणि काही ठिकाणी सप्लाय कमी आहे। पण आता मला असं वाटतं की त्याचा सप्लाय पूर्ण करण्याकरता सरकार काम करत आहे। राज उद्धव एकत्र आल्यानंतर काँग्रेस बाहेर पडण्याच्या तयारीत आहे महाविकास आघाडीमधून, काय होईल असं वाटतंय? नाही, ज्या पद्धतीचा अपमान काँग्रेस पार्टीचा उद्धव ठाकरेंनी केला आहे, नेहमीच अपमान केला आहे, त्यामुळं काँग्रेसला अपमानित करण्याचं काम त्या ठिकाणी झालं। आता काँग्रेस पार्टीने विचार करायचा आहे की त्यांना किती अपमानित व्हायचं, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, माझा प्रश्न नाही आहे। पण काँग्रेस पार्टीचं मोठं नुकसान मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेसोबत युती केल्यानंतर झालं आहे। खऱ्या अर्थाने उद्धवजींनी ज्या पद्धतीने काँग्रेसच्या सीट घेतल्या आणि जिद्द करून सीट घेऊन काँग्रेसला कमी केलं आणि उद्धव ठाकरेचा जो नाकर्तेपणा होता 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री म्हणून, तो काँग्रेसच्या अंगावर आला। कारण काँग्रेस त्या सरकारमध्ये होती आणि काँग्रेसचा त्यावेळेचे मुख्यमंत्री काम करत नव्हते, विधान भवनात येत नव्हते, मंत्रालयात येत नव्हते, त्यामुळं ते 2.5 वर्ष जे होते उद्धव ठाकरे सरकारचे, त्या सरकारची अँटी इन्कम्बन्सी ही काँग्रेसवर आली आणि काँग्रेसचे नेते हतबल होते आणि म्हणून मला असं वाटतं आता काँग्रेसची स्थिती फार वाईट आहे। हो, नागपूर शहरामध्ये विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास होतो। एका ऑटोमध्ये 13 विद्यार्थी कोंबून भरले जातात, नेले जातात। पालकांनी काळजी घेतली पाहिजे। खरी तर पालकांना माझी विनंती आहे की आपल्या मुलांना सुरक्षित ठेवण्याकरता तो ॲटोवाला जो येतो किंवा जो काही बसवाला येतो, क्षमतेपेक्षा जास्त मुलं हे ॲटोमध्ये बसू नये। आमचं वाहतूक प्रशासन यांनी त्यात लक्ष टाकलं पाहिजे, पण वडिलांनाही, आईंनाही, आमच्या पाल्यांना विनंती आहे यात लक्ष टाकलं पाहिजे। आर्थिक विकेंद्रीकरण वाढत आहेत, गरीब होत आहे, श्रीमंत होत आहे, गडकरींनी चिंता व्यक्त केलेली आहे। नाही, काही ठिकाणी परिस्थिती अशी आहे की ज्या आर्थिक दुर्बल व्यक्तींना सरकारचा लाभ पोहोचायला पाहिजे, तो लाभ पोहोचवण्याकरता आम्ही पार्टी म्हणूनही आणि सरकार म्हणूनही काही गोष्टी कमी पडतात। जसं माननीय मोदीजींनी सर्वांसाठी घरे योजना केली, आता सर्वांसाठी घरे योजना सर्व घरापर्यंत पोहोचली पाहिजे, याच्याकरता आम्हाला काम करायची गरज आहे। आम्हाला केंद्र सरकार, राज्य सरकारच्या पूर्ण योजना एखाद्या व्यक्तीला जर पोहोचल्या तर तो व्यक्ती बाहेर निघेल। त्यामुळे आम्ही यावर काम करतो आहे, पार्टी म्हणूनही काम करतो आहे, सरकार म्हणूनही काम करतो आहे। एकही व्यक्ती कुठल्याही योजनेपासून वंचित राहू नये याकरता